चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज 27 फेब्रुवारी. आपल्याला आज 27 फेब्रुवारीशी निगडीत सर्व या ठिकाणी डिटेल्स गोष्टी पाहायच्या आहेत. म्हणून बघा, आपण जर पाहिलं तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून 2010 पासून आपण या ठिकाणी हा दिवस नमूद केलेला आहे. मग 27 फेब्रुवारी दिवस कुणाचा आहे तर तुम्हाला माहित पाहिजे, मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवडकर उर्फ कुसुमाग्रज, काय म्हणतो बाळांनो बघा, कुसुमाग्रज यांचा बाळांनो आपण जन्मदिवस मराठी दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो. मग बाळांनो आपल्याला याच्यामध्ये पाहायचं बघा, विष्णू शास्त्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर बाळांनो यांचा जर पाहिला कालखंड 27 फेब्रुवारी ते महत्वाची गोष्ट आहे. 27 फेब्रुवारी 1912 ते बाळांनो बघा 10 मार्च महत्वाची गोष्ट 1999 असा यांचा जीवनपट आहे. जीवनाचा कालावधी आहे, आपल्याला हे पाहावं लागेल. दुसरी गोष्ट जर पाहिली बघा, त्यांचं टोपण नाव काय आहे तर कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे, लक्षात ठेवायचे. दुसरी गोष्ट जर पाहिली, हे मराठी भाषेतील अग्रणी कवी, लेखक, नाटककार आणि महत्वाची गोष्ट कथाकार आणि समीक्षक म्हणून आपण यांच्याकडे पाहतो. दुसरी गोष्ट जर पाहिली तर बघा, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे मराठी किंवा दुसरे महाराष्ट्रीयन आपण यांच्याकडे पाहतो. त्याच्यानंतर बाळांनो बघा, मराठी भाषा दिन आपण कधी साजरा करतो तर 1 मे रोजी. कधी बाळांनो 1 मे रोजी मराठी भाषा दिन आपण साजरा करतो. दुसरी गोष्ट बघा बाळांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 347 नुसार लक्षणीय म्हणजे सर्वात जास्त जी भाषा बोलली जाते ज्या प्रदेशामध्ये, तर त्या भाषेला आपण काय करतो बाळांनो माहिती आहे का, तर महत्वाची गोष्ट आहे राष्ट्रपती भाषा किंवा राज्यभाषा म्हणून आपण त्यांना काय करतो, राष्ट्रपती त्या भाषेला राज्यभाषा म्हणून महत्वाची गोष्ट दर्जा दिला जातो. सगळ्याला काय म्हणून जर पाहिलं आपण राज्यभाषा किती टोटल जर पाहिलं आपण तर 22 भाषा आपण राज्यभाषा म्हणून या ठिकाणी राज्यघटनेमध्ये नमूद केलेले आहेत. कळलं. मराठी भाषा ही जरी पाहिली आपण, संस्कृत असेल, बंगाली असेल, उर्दू असेल, त्याच्यानंतर पहाडी असेल, त्याच्यानंतर तेलुगू असेल, या भाषांना अशा असंख्य भाषा येतात ज्या प्रदेशात बोलल्या जातात त्यांना राज्यभाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आहे आणि 1 मे हे मराठी भाषा दिन आहे. इथं कन्फ्युज व्हायचं नाही. चालेल. जय हिंद.